शेतकऱ्यांसाठीच्या एका महत्त्वाच्या आणि आनंदाच्या बातमीनं शेतकरी कर्जमाफीला कॅबिनेटनं मान्यता दिलेली आहे। 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीवर कॅबिनेटनं शिक्कामोर्तब केलाय। निवडणूक आचारसंहितेमुळे घोषणा केलेली नाहीये। कॅबिनेटमध्ये निर्णय झालेला आहे। कर्जमाफीची कार्यवाही सुरू होणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे। शेतकरी कर्जमाफी योजनेला कॅबिनेट बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे। 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीवर या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे। आपण बघतोय महायुती सरकारनं आश्वासन दिलेलं होतं शेतकऱ्यांना। मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं होतं की 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीवर शिक्कामोर्तब केला जाईल। 30 जूनच्या आत ही कर्जमाफी दिली जाईल अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं होतं आणि आता कॅबिनेटमध्ये 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीवर शिक्कामोर्तब झालेलं आहे। कर्जमाफीची घोषणा अगोदरच झाली। आता सरकार केवळ आचारसंहितेचं कारण करून पुढे करून माहिती देण्यापासून दूर पळते असा आरोप शेतकरी संघटनेचे नेते अजित नवले यांनी केलेला आहे। कर्जमाफीची घोषणा राज्य सरकारने यापूर्वीच केलेली आहे। त्यामुळे आचारसंहितेचं कारण देऊन अशा प्रकारे माहिती देण्यापासून सरकार दूर जातंय का ही शंका या निमित्तानं उपस्थित होते आहे। राज्य सरकारच्या निर्णयाप्रमाणे कर्जमाफी कोणाला करण्यात आलेली आहे, याबाबतच्या अटी शर्ती काय आहेत, किती लाखापर्यंतची कर्जमाफी आहे, 2 लाखाच्या वर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना वन टाइम सेटलमेंट लागू होणार आहे की नाही होणार आहे, या अनेक शंका या पार्श्वभूमीवर उपस्थित होत आहेत।